2 जुलै 2009ला दिल्ली हायकोर्टानं समलिंगी संबंधांबद्दल जो एक वर्डिक्ट दिला होता, एक ऐतिहासिक निकाल होता, एक पुरोगामी निकाल होता. 11 डिसेंबरला सुप्रीम कोर्टानं हा निकाल रद्द केला आणि त्यानंतर समाजामधल्या एका भागातून, एका स्तरातून नाराजीचा सूर उमटला. हो, मी अगदी विचारपूर्वक म्हणतोय, एक भाग एक स्तर. कारण पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या उरलेल्या समाजाला या एका भागाची किंवा एका स्तराची अजिबात फिकीर नाहीये. आज भारतामध्ये समलिंगी संबंध असणं हा कायदेशीर गुन्हा आहे. पण आम्हाला सुद्धा जगू द्या ही जी हाक आहे ना, ती LGBT समाजातले आपलेच काही जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते देत आहेत. काय बरोबर काय चूक याच्यात आपण जाणार नाही आहोत, याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत. पण आज मला बोलायचं आहे ते मानवी संबंधांवर, मानवी धाग्यांबद्दल. हाय, मी विनायक, हिंदुस्तान जिंदाबादमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. याचबद्दल बोलायला आपल्याबरोबर काही खास पाहुणे आहेत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पल्लव, मी तुझ्यापासून सुरुवात करतोय. जेव्हा सुप्रीम कोर्टनी वर्डिक्ट दिला, निर्णय दिला, काय ती भावना होती? राग आलेलाच, पण मला माझ्या LGBT कम्युनिटीच्या लोकांसाठी वाईट पण वाटलं, आणखीन भारतासाठी पण वाईट वाटलं. कारण खूप लोकं होती जे दिल्ली हायकोर्टच्या वर्डिक्टनंतर बाहेर आलेले, आपल्या घरी, आपल्या आईवडिलांबरोबर, आपल्या वर्क एरियाजमध्ये येऊन स्वतःची म्हणजे पहचान पुढे घातलेली. सुरुवात झाली होती बदलाची, पण ती सुरुवात जी आहे ती कदाचित तिकडेच थांबेल की काय? जास्त बोलायला तर जे शब्द वापरलेले सुप्रीम कोर्टच्या वर्डिक्टमध्ये की सो कॉल्ड राईट्स ऑफ LGBT किंवा मिनिस्क्युल मायनॉरिटी, हे जर बघायला गेलं तर मग मला मायनॉरिटी राईट्सच्या बद्दल भारतामध्ये मला जरा भीती वाटली. राईट, पण आपल्याला याच्याबद्दल सुद्धा बोलायचं आहे. पण नक्षत्र, मी सुरुवात जसं पल्लवला विचारलं तेच मी तुला विचारतो. तुला काय वाटलं घुसमट झाली हे ऐकल्यानंतर, हा निर्णय ऐकल्यानंतर? खूप राग होता मनामध्ये आणि घुसमट होत होती, चीड होती. एक काही फ्रूट सॅलड झालं होतं भावनांचं. म्हणजे जरी तुम्ही आतनं तुटला असाल तरी तुम्हाला एक मुखवटा घालावं लागतं आणि त्याच्यानंतर ते दाखवा. ॲग्रेसिव्हच्या ऐवजी तुम्हाला असर्टिव्ह व्हावं लागतं असं मला वाटतं. उर्मी, या अगोदर जेव्हा आपण बोललो होतो त्यावेळेस तू खूप बोललेलीस की काय भावना असतात, काय बोललं जातं किंवा काय. पण या निकालानंतर पुन्हा एकदा दणका लागला, पुन्हा एकदा धक्का बसला. आम्ही आदल्या दिवशी एक 99% आम्ही इतकी सेलिब्रेशनची तयारी केली होती की आम्हाला फक्त एक झेंडा फडकवायचा होता आणि त्याची काठीच काढून घेतली. अगदी खूप एक छान उदाहरण आणि मोठं उदाहरण दिलेलं आहेस की झेंड्याची जेव्हा काठी निघते ना त्यावेळेस मग काहीच करू आपण नाही शकत. मला माहिती आहे सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न पडलेला आहे, काय बरोबर आहे काय चूक आहे, याबद्दल आपल्याला खरंच बोलायचं आहे. पण मला पहिल्यांदा ना स्टोरीज ऐकायची, मला कहाणी ऐकायची. आज मी माझं सांगते की मी लहानपण सगळं मुलींमध्ये काढलेलं आहे आणि मुली माझ्या जास्त फ्रेंड होत्या. मुलींमध्ये वागणं, मुलींसारखं बोलणं हे पहिल्यापासून माझं चालूच होतं. त्याच्यामुळं मला तेव्हा हे कळत नव्हतं की आपला बदल झाला आहे म्हणून. मी शाळेत जायला लागले, शाळेत पण माझ्या छेडखाने व्हायच्या. छक्का आला, मामू आला, हा आला, तो आला. मी आपली दुर्लक्ष करून आपली शाळा शिकायची. त्याच्यानंतर मी शाळेच्या ट्रिपमध्ये गेल्यावर जेव्हा मुलं एकत्र टाकल्या गेली तर त्यावेळेस मला जाणं भागच होतं. कारण मुलीच्या ह्याच्यात तर मला कोणी घेणार नाही. त्याच्यामुळं मी मुलांच्या ह्याच्यात झोपले होते. तेवढ्यात दोघा तिघांनी मला धरली. बोले काय रे, असं करतो तसं करतो, चल आतमध्ये, असं तसं पलानं. म्हणलं नाही, हे तुम्ही रॉंग करता, हे मला आवडत नाही. मी मुलींमध्ये राहते. विरोध केलास? मी विरोध केला, पण त्यांनी तो विरोध तात्पुरता म्हणले जाऊ दे, चल झोपूयात म्हणून झोपल्या त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला आणि सेक्स केला माझ्याबरोबर. त्यावेळेस मी नादान होते, मला ह्या सेक्सची माहिती नव्हती. त्याच्यामुळं मी जास्त काय बोलले नाही, कालवा केला नाही. कारण भीतीपोटी मी कुणाला जर सांगितलं तर माझं लोक चिडवताल, मला मुलं चिडवताल, शाळेमध्ये शेजारी बसून देणार नाही, हे असं केलं म्हणून मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की अगं असं रात्री ह्या लोकांनी असं केलं. तर बोले मग तू कंप्लेंट कर ना, सरांना सांग कर. अगं म्हटलं हे मी कसं काय सांगू शकतो, मी तर मुलगी नाही आहे आणि मुलांमध्ये हे झालं, सर काय माझं ऐकतील का? उलटं सर मलाच ओरडतील की तुला कळत नव्हतं का? मग त्यावेळी माझी ती मजबुरीच होती, त्यामुळे मी गप बसले. छळ झाला, मानसिक छळ झाला, अक्षरशः माझ्या डब्यामध्ये डबा खाऊन माती भरल्या जात होती आणि कागदाच्या गोळ्या करून मला पाठीवर किंवा ह्याच्यावर किंवा बेंचवर असं लिहायचे, 6 का बेंच है, इसके ऊपर बैठना नहीं, इसके ऊपर बैठेगा ये भी मामू है, अपने को भी मामू कर देंगा. शाळेत चिडवणं एक वेगळी गोष्ट असते, पण चिडवणं हे या लेवलला जाणं जे तू आता आम्हाला सांगतेस हे खूप वेगळं आहे. त्यावेळेस तुझ्या मनात काय होतं?
त्यावेळेस माझ्या मनात एकच होतं की बाबा आपण काहीतरी गुन्हा केलाय का आपण काहीतरी कुणाचं काय केलंय, त्यापेक्षा हे सण होत नाहीये, जीवत द्यावा, असं खूप वेळा माझ्या मनात आलं होतं. जे ह्यांनी सांगितलं ना ते किती लोकांचं ॲक्च्युली एक रियालिटी आहे. आणखीन जो आम्ही स्टडी केला आहे तर मार्जिनलायझेशन जे बोलतात की आपल्या सोसायटीमध्ये आपण कसे लोकांना एक्सक्लूड करतो, काय नॅचरल काय अननॅचरल, मला 13-14 वर्षाच्या वेळेस काय माहिती नव्हतं. ते माझ्यासाठी तेवढंच नॅचरल होतं. आणि कोणीही हे नाही म्हणत मी मोठा होऊन होमोसेक्शुअल बनेन की समलैंगिक बनेन. पण ती जे म्हटली की मला काहीतरी माझ्यात मिसिंग वाटलं, माझ्यात काहीतरी कमी आहे असं म्हटलं. पल्लव, तुला हे फिलिंग होतं? काय ते feeling असतं? ते फिलिंग हे असतं की जर मी समलैंगिक आहे तर मी जाऊन क्रिकेट नाही खेळू शकत, का? कारण बाकीची मुलं मला येऊन अरे तू तर बायले आहेस, तुला काय बॅट धरायला येते का, तू येऊ नकोस आमच्याबरोबर फुटबॉलमध्ये खेळायला, तुला जर लागलं तर तू मुलीसारखा जाऊन. हे जर तुम्ही 12-13 वर्षाच्या असताना जर तुम्हाला 10 लोक सांगतात ना, मग ते तर complex तुम्हाला येतं. कॉम्प्लेक्सेस सुरू होतात, सुसायडल टेंडन्सी सुरू होतात. शोभाताई, तुमची सुद्धा अशीच एक कहाणी आहे. पण मी खरं सांगू, आत्ता इकडे जेवढे बसले ते सगळेजण अग्री करतील की कुठल्याही पालकाला ॲक्सेप्ट करणं हे नेहमी कठीण जातं. पल्लव म्हणतोय, जसं ही म्हणते, घरी सांगणं हा एक ट्रॉमा असतो, घरात नाही बोलू शकत. माझा मुलगा पण माझ्याजवळ सगळं काही सांगतो, पण ही गोष्ट त्यांनी मला प्रत्यक्षच नाही सांगितली. माझ्या मोठ्या मुलाला त्यांनी सांगितली आणि माझ्या मोठ्या मुलांनी मला सांगितली. थोडा वेळ मला वाईट वाटलं की माझ्या मुलांनी माझ्यापासून इतके वर्ष का लपवलं. त्याला तर माहीत होतं की त्याची आई तर म्हणजे supportive आहे. सपोर्टिव्ह आहे आणि कुठलीही गोष्ट आम्ही नेहमी डिस्कस करतो. तो म्हणाला की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की पुष्कळ शिकलेले आईवडीलसुद्धा आपल्या मुलाला विरोध करतात, घरातून काढून टाकतात. मला सगळ्या जगाने विरोध केला तरी चालेल, पण तुझा विरोध मी सहन करू शकलो नसतो, म्हणून मी तुला सांगितलं नाही. कारण आपल्या आईने आपल्याला समजून घेणं ना आयुष्यात त्याच्यापेक्षा दुसरं कधीच कोणाला काही लागत नाही. ही मुलं घाबरतात आपल्या आईवडिलांना सांगण्यास, खूप घाबरतात. एक तर त्यांना वाटतं की कशाला आईवडिलांना दुःख द्यायचं, त्यांना समजणार नाही, समजणार, आपल्याला घराबाहेर काढणार, आपल्याशी बोलणार नाही. आईवडिलांपासून लपवण्याचा त्यांचा काही हेतू नसतो दुसरा. दुखवायचं नसतं, दुरावा आणायचा नसतो आणि म्हणून कदाचित या गोष्टी मनातल्या मनात राहतात. आई बाबा, तुम्ही जर टी व्ही बघत असाल आत्ता तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा मुलगा गे आहे, समलैंगिक आहे. मला माहिती आहे की तुम्हाला धक्का बसेल ह्या गोष्टीचा कदाचित, पण मी ते मान्य करू शकतो की कारण तुम्ही ज्या वातावरणात वाढलात तुमच्यावरती सुद्धा रूढी परंपरांचा जबरदस्त पगडा होता आहे. मी एक पुरुष आहे स्वतः आणि मला फक्त लैंगिक आकर्षण एका पुरुषांबद्दलच वाटतं. तर मला वाटतं की जे मला निसर्गाने दिलं आहे ते मी फक्त स्वीकारलं आहे, एवढंच मी सांगू शकेन या बाबतीत. मला खरंच खूप 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 अभिमान वाटतो तुझा, कारण ना हे असं बोलणं हे खूप कठीण असतं. आज खरंच मी इकडे तुला सांगतो, कोणीही काही बोलेल, कोणीही काही बघत असतील किंवा ते तुला नंतर बोलतील, अरे तू काय मूर्खासारखं बोललास टी व्हीवर, किंवा तू हे काय केलंस. पण हे जे गट्स लागतात ना, जे दरवेळेस सगळे मोठे म्हणतात गट्स असतील तर मी काहीही करीन, पण हे जे असतात ना हे खरे गट्स असतात. पण आशिष सर, हे ओरिएंटेशन जे आहे, हे सेक्शुअल आयडेंटिटी जी आहे, ही जन्मजात ठरलेला प्रोग्राम असतो. म्हणजे असं म्हटलं जातं की आपण आईच्या पोटात असताना मिड ट्रायमिस्टरमध्ये ज्या प्रकारे केमिकल्स जी असतात ती कमी जास्त होतात, टेस्टेस्टेरॉन ही लेवल्स कमी जास्त होतात. त्या टेस्टेस्टेरॉनचा एक प्रॉडक्ट असतं, इस्ट्रॅडॉल स्टिरॉइड असतं ते, आणि ते मेंदूच्या बांधणीसाठी आवश्यक असतं. त्याचे 2 इफेक्ट असतात, एक मॅस्क्युलनायझिंग इफेक्ट असतो आणि दुसरा डिफेमिनायझिंग इफेक्ट असतो. आता मॅस्क्युलनायझिंग इफेक्ट जो आहे तो किती झाला आणि डिफेमिनायझिंग इफेक्ट किती झाला ह्याच्यावरती अवलंबून असतं की ह्या माणसाचं सेक्शुअल आयडेंटिटी कशी डेव्हलप होणार आहे, सेक्शुअल ओरिएंटेशन कसं डेव्हलप होणार आहे, त्या माणसाचे सेक्शुअल प्रेफरन्सेस कसे राहणार आहेत. आता हा आजार आहे का, तर आजाराच्या डेफिनेशनमध्ये हे कुठेही बसत नाही, डिसीजमध्ये बसत नाही, डिसऑर्डरमध्ये बसत नाही. ग्रीक सिव्हिलायझेशनच्या वेळेला सुद्धा होमोसेक्शुअलिटी होती आणि होमोसेक्शुअलिटी होती, ट्रान्सजेंडरिझम होता, ट्रान्सवेस्टायटिझम होतं.
ज्या काही गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात आत्ता, त्या सगळ्या म्हणजे 11 डिसेंबर नंतर चुकीच्या आहेत असं सरकार म्हणायला लागलं, त्या गोष्टींना सगळ्या समाजामध्ये काही स्थान होतं आणि रोल होता. हां, नाही मग घटना सांगते की तुम्ही जगा, पण माणसासारखं जगा. जनावर पण हे कृत्य करत नाही, तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करता. कोण म्हणलं? बिलकुल नाही. हे साफ हो. जितके बाकी समलैंगिकतेवरती पुस्तकं आहेत किंवा जितकं काही रिसर्च आहे ते पण तुम्ही वाचा, जे तुम्ही ग्रंथ आणि वेद वाचताय. माझी हामली रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही ती पुस्तकं पण वाचा वाचा, रे, त्यात पण पुढे. तुम्हाला हे कळेल. आणि समलैंगिक कुठलेही नास्तिक नाही आहोत आम्ही, सगळ्या धर्मांना मानतो, आम्ही सगळ्या धर्मातले आहोत. किती जणांना सुप्रीम कोर्टनी हा जो निर्णय दिला तो बरोबर वाटतोय? आपण वेद घेतलं, उपनिषदं घेतली, गीता घेतली, तर प्रत्येक आपल्या पानावर आपण वाचलेलं असतं की प्रकृती आणि पुरुष हे प्रत्येकाने वाचलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आहे, ख्रिश्चन धर्मशास्त्राप्रमाणे मी आता बोलत नाही आहे, मी स्वतः हिंदू आहे. तर प्रकृती आणि पुरुष हे आपण वाचलेलं असतं आणि पुरुषाच्या अधिष्ठानावर प्रकृती हे घडवते. तुमचा म्हणजे नेमका मुद्दा काय? धर्मामध्ये ही गोष्ट बसत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे आपली संस्कृती, आपला धर्म याला मान्यता देत आपल्या मी का सोपं करून सांगतोय, कारण का हे सगळ्यांनाच कळेल असं नाही. कळण्यासारखं सोपं आहे, अगदी सोपं आहे कळण्यासारखं की प्रकृती हे 4 आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथून. याच्या व्यतिरिक्त प्रकृती जर आपण मानायला गेलं, ही समलैंगी संपूर्ण समाजावर थोपायला गेलं तर ती प्रकृती होऊ शकत नाही. सूक्ष्म शक्ती याचा फायदा घेतात, अतृप्त शक्ती समाजात त्याची गोडी लावतात आणि या गोडी लावताना समाजाला अधपतनाकडे नेतात, रसा तळाला नेतात. पहिली गोष्ट, हा पहिला भाग झाला. आपण एकेका मुद्द्याचं आहे ना खरं तर उत्तर घेऊया. तुम्ही म्हणताय की हे समाजाला घातक आहे, बरोबर आहे. पल्लव, तुला हे पटतंय का? धार्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या समलैंगिकता ही समाजाला घातक आहे, ती डिग्रेड करणार आहे सोसायटीला, असं ते म्हणतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, कारण ते सुप्रीम कोर्ट आहे भारताचा, मानला पाहिजे, आदर आहे सुप्रीम कोर्टचा मी आदर करतो, पण त्यांचा जो वर्डिक्ट किंवा निकाल लागलाय त्याच्याशी मी सहमत नाहीये. त्याचा अर्थ हा नाही की मी सुप्रीम कोर्टचा आदर नाही करत आहे. भारतीय घटना जर तुम्ही मग बघितली तर त्या घटनामध्ये हे पण लिहिलं आहे की पूर्ण जे काय नागरिक आहेत त्यांना म्हणजे समानता मिळाली पाहिजे, त्यांना भेदभाव नसला पाहिजे, आणखीन त्यांना एक आदरणीय जीवन जगलं पाहिजे. आर्टिकल 21, आणि 14 आणि 15. माझा धर्म, मग त्याच्यामध्ये मुसलमान धर्म काय म्हणतो किंवा हिंदू धर्म काय म्हणतो, उपनिषद काय बोलतात, अध्यात्म काय बोलतं, ह्याच्याशी माझं घेणं देणं नाही आहे. कारण आपण म्हणतोय की घटना ही सेक्युलर आहे, तो कुठच्या एक धर्माला मानून चालत नाही, कारण आपण या धर्माच्या विवादात नेहमी जे घुसतो त्याला काही अंत नाही आहे. घटनेच्या पेक्षा मी आणखीन हिंदू धर्माचं सांगतो की हिंदू धर्माचा सर्वच ब्रह्म मानलेला आहे. आपण मला सांगा, देश हा घटनेने पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण हिंदू राष्ट्र आहोत का? नाही, मी आता घटनेबद्दल बोलतो, आपण घटनेबद्दल बोलू. घटनेत स्पष्टपणे लिहिलेलं आहे, ह्या घटनेत, या जजमेंटमध्ये 377च्या या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाने लिहिलेलं आहे की अनैसर्गिक हा शब्द वापरलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्यांनी जे मांडलंय ते सो कॉल्ड असाही शब्द वापरलेला आहे, हे मान्य आहे आपल्याला सर्वांना. म्हणजे याचाच अर्थ कार्नियल इंटरकोर्स हा जो भाग आहे, अगेन्स्ट नेचर हा जो भाग आहे, तो सुप्रीम कोर्टाने मानलेला आहे. मी कोणाची इकडे बाजू घेत नाही, कारण मला दोघांच्याही बाजू ऐकायच्या आहेत खरं तर. पण मी एक फक्त तुम्हाला 3 गोष्टी फक्त सांगतो. जसं सेक्शन 377 बद्दल आपण बोलतोय, तसंच आर्टिकल 15 आहे, जे आर्टिकल 15 म्हणतं की सेक्स म्हणजे सेक्स नॉट इन द टर्म ऑफ सेक्स, पण सेक्स म्हणून सेक्शुअल ओरिएंटेशन असेल किंवा देअरफॉर डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ सेक्शुअल ओरिएंटेशन इज नॉट परमिसिबल अंडर आर्टिकल 15. आर्टिकल 21 म्हणतं फंडामेंटल राईट टू फ्रीडम. आर्टिकल 14 आहे फंडामेंटल राईट टू इक्वालिटी. ह्या सुद्धा गोष्टी, ही कलमं, ही आर्टिकल्स आपल्याच घटनेत आहेत. प्रश्न असा आहे की अन्न, वस्त्र, निवारा या बाबतीत हे कलम नाही आहे, परत लक्षात ठेवा. अन्न, वस्त्र, निवारा किंवा तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला कोणी टॉर्चर केलं, पोलीस टॉर्चर करतात, आम्ही स्वतःही, तुम्हाला कोणी टॉर्चर केलं त्याला शिक्षा झाली पाहिजे, तुमचं पुनर्वसन सरकारने केलं पाहिजे, मग कुठल्याही समाजाचा घटक असू दे. मूलभूत गरजा, त्यामुळे ते म्हणतात की मूलभूत गरजा नाही आहेत ह्या. हीच विचारसरणी होती ज्यांनी वर्षानुवर्ष असंही म्हटलं की महिलांनी बुरख्यांमध्ये राहायला पाहिजे. हीच विचारसरणी होती ज्यांनी असंही म्हटलं होतं जाती व्यवस्थेचं सुद्धा समर्थन केलं होतं.
याच संपूर्ण विचारसरणींनी महिलांनी नवरा मेल्यानंतर सती जायला पाहिजे हे सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे जातीव्यवस्था ज्यांनी टिकवली, ज्यांनी महिलांना असमान स्थान दिलं, ज्यांनी प्रत्येक वेळेला एका समाजाची उतरंड करून त्याला बघितलं, मनुस्मृतीचं सरळ सरळ समर्थन करणारी ही विचारसरणी आहे. त्यामुळे यांना काय वाटतं याचा कुठे सुप्रीम कोर्टने ह्याच्यात विचार केलेला आहे असं दिसत नाही. हा निर्णय घातक अशासाठी आहे की हा सर्व अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्यावरतीच नाही, एकूण पुरोगामित्वावरतीच प्रश्न उठवणारा प्रश्न त्यांचा निकाल आहे. पण तुम्हाला हे काकू पटतंय? अजिबात नाही का नाही पटत तुम्हाला? आता जे काही इथे ऐकलं, म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आदर करते मी, आणि खरंच त्यांच्यावर जे काही अन्याय होतं किंवा जे काही होतंय ना, त्या बाबतीत सरकारने त्यांच्याकडे जरूर लक्ष द्यावं. परंतु समलैंगिकता जी आहे ना, म्हणजे जे विकृतीकडे नेणारी आहे ना, त्याला मात्र माझा विरोध असणार आहे. म्हणजे समाजामध्ये ना त्याचं विकृती फैलावून आज समाज आहे ना अधपतनाकडे नक्कीच जाणार आहे. मला खूप कीव वाटते ना अशा लोकांची, ज्यांना असं वाटतं की मी एक समलैंगिक आहे, जर मी ह्यांना स्पर्श केला किंवा ह्यांच्याबरोबर फिरलो तर तेही समलैंगिक होतील. माझा असा प्रश्न आहे या लोकांना की तुम्ही विषमलिंगी आहात, तुमच्याबरोबर मी राहतोय वर्षानुवर्ष, मी विषमलिंगी नाही झालो, मग कशावरून तुम्ही समलैंगिक व्हाल? आणखीन एक गोष्ट, या निर्णयाबद्दल जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा मला एक असं खूप कीव वाटते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पण आणि यांच्या विचारसरणींची, की आम्ही समलैंगिक असणं तुम्ही मान्य करता, पण आम्ही संबंध ठेवू शकत नाही. मग आम्ही काय शोभेच्या भावल्या आहोत ज्या शोकेसमध्ये ठेवायच्या फक्त? कुराणात 4,500 वर्षापूर्वीचा याची सुरुवात झाल्याचा उल्लेख आहे. अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 80 सांगतो. आणि 8वा, जेव्हा आम्ही पैगंबर लूतला, म्हणजे लूत नावाचे पैगंबर झाले, 1,24,000 प्रेषित होऊन गेले. लूत बायबलमध्ये लोट असा उल्लेख आलेला आहे, ला पाठवले. मला पूर्ण वेळ द्यायला अशी आशा आहे. तेव्हा तो आपल्या लोकांना म्हणाला, जगात तुमच्यापूर्वी कोणीही हे केलं नाही. म्हणजे सुडोमचे लोक होते, ते जॉर्डनला जो सुडोम होता त्या शहरामध्ये या समलैंगिकतेची सुरुवात झाली सर 4,500 वर्षापूर्वी, 2014मध्ये नाही. असे तिरस्करणीय कृत्य तुम्ही करत आहात. प्रेषित लोक म्हणतात, तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषाकडे कामवासनेच्या पूर्तीसाठी जाता. एवढंच नव्हे, तुम्ही तर सर्व प्रकारच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे लोक म्हणाले. यांना आपल्या वस्तीतून 1 मिनिट मला हाकलून लावा. आणि हे स्वतःला मोठे पवित्र समजत आहेत. शेवटी आम्ही लूतला आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांना वाचवले, फक्त त्याच्या पत्नीला सोडून. त्यांची पत्नी पण समलैंगिक होती, ती मागे राहणाऱ्यापैकी होती. आणि आम्ही विनाशकारी पावसाचा त्यांच्यावर वर्षाव केला, तर पहा पापी लोकांचा कसा अंत झाला. पूर्ण शहर उलटून गेलं. 1 मिनिट, आज जो डेड सी आहे ना, तिथं सुडोमी शहर होतं, पूर्ण उलटून गेलं. निसर्गाच्या विरोधात गेले होते. इथं धर्माची गोष्ट नाही सर, नैसर्गिकतेच्या विरोधात गेले. लॉ ऑफ नेचरची गोष्ट आहे. आणि याच मुद्द्यावर सनातनचे धुरी आणि जमात इस्लामीचा नौशाद हा एका मुद्द्यावर एक का आहे तो माहिती आहे का? नैतिकतेचा मुद्दा आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला ना काळं आणि पांढरं सगळं हवं असतं. हां, म्हणजे दिवस आणि रात्र. हां, पण दिवस होताना सुद्धा संध्याकाळ होते आणि हळूहळू रात्र होते. आपल्या प्रत्येक ॲबिलिटीज असतात ना, मग ती बुद्धिमत्ता असेल किंवा आपलं रिलिजियस बिलीफ्स असतील, हे सगळे जनमानसामध्ये एका उलट्या घंटेच्या शेपमध्ये डिस्ट्रीब्युटेड असतात. कोणी माणसं असतात ती खूप हुशार असतात, पण ती माणसं कमी असतात. तर काही मंदबुद्धी असतात, त्यांची क्षमता पण ती पण कमी असतात. आणि साधारणपणे ॲव्हरेज जी आहेत ती जास्त असतात. पण म्हणून खूप हुशार माणूस जो असेल तो अनैसर्गिक ठरतो का? किंवा एक तर घटना ठरवेल किंवा धर्म ठरवेल. नाही, धर्म नाही म्हणतो आणि घटना नाही, कोणाचं तरी ऐकलं नाही. मला त्यांनी तुम्ही आता म्हणालात की हे ठरवणार कोण? हे घटना ठरवणार किंवा धर्म? हे धर्म दोन्ही. मला सांगा, आपला देश भारत देश हा धर्माने चालतो, धर्माचं राज्य आहे, घटनेचं राज्य आहे, घटनेचं राज्य. त्यांचा एक साधा मुद्दा आहे, ते म्हणतात की आम्हाला जगण्याचा अधिकार द्या. आणि मग घटना सांगते की तुम्ही जगा, पण माणसासारखं जगा. जनावर पण हे कृत्य करत नाही. तुम्ही अशा तुम्ही माणसासारखं जगा ना, पुस्तकं वाचा. माणसासारखं जगा. हॅलो, नाही, हे बघा, हे सगळं रॉंग आहे. तुम्ही बाकीचे पण जेवढे एकदा म्हणणं ऐकून घेऊया. जितके बाकी समलैंगिकतेवरती पुस्तकं आहेत किंवा जितकं काही रिसर्च आहे ते पण तुम्ही वाचा. जे तुम्ही ग्रंथ आणि वेद वाचताय, माझी हामली रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही ती पुस्तकं पण वाचा. त्यातपणे तुम्हाला हे कळेल. आणि समलैंगिक कुठलेही नास्तिक नाही आहोत. आम्हीही सगळ्या धर्मांना मानतो. आम्ही सगळ्या धर्मातले आहोत. समलैंगिक सर्व धर्माचे आहेत. कुठल्या एका मुस्लिम धर्माचे नाही आहेत किंवा हिंदू धर्माचे नाही आहेत. समलैंगिक ट्रान्सजेंडर सगळ्या धर्माचा आधार घेत आहे. धर्माचा आधार घ्यायची काही गरज नाही आहे. इथे हे खूप चुकीचं आहे. धर्माचा आधार घेऊन टाळ्या वाजवण्याची काही गरज नाही. जे हे आता मला दाखवत आहेत की इतकं मोठं बायबल वाचून, त्यांनी बघा मुस्लिम राजे महाराजे जे होते त्यांनी हिजडा कल्चरला किती मोठं प्राधान्य दिलं होतं. त्यांच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी होती. रामायण वाचावं, महाभारत वाचावं ह्या लोकांनी, म्हणजे त्यांना अकला येतील. तुम्हाला याला काही उत्तर द्यायचं? तुम्ही म्हणताय की एव्हरीथिंग इज
Okay, when you decide it is okay, but who will decide this? If I will say I want to do suicide or mercy killing should be allowed in India, then you will agree with it? Mercy killing is different than being No, a but you can homosexual. have and you can ask for anything, and it is not like the boy or the girl is born homosexual. It is nothing. Only the transgender you can talk about, but not the no. It is not like that. No. It is no. The environment. No. The environment makes him the boy or a girl, the homosexual or the lesbian. मला एक अजून एक मुद्दा मांडायचा आहे पुढे. जिथे मी काम करतो हमसफर ट्रस्टमध्ये, तिकडे मला हे डेटाच्या अनुसार मला दिसतं की बॉम्बेमध्ये 50 ते 60% जे समलैंगिक पुरुष आहेत त्यांची लग्न झाली आहेत. ओके, जर तुम्ही गावात खेडेगावात गेलात तर 80 ते 90% आहेत. आम्हाला खूप असे प्रॉब्लेम्स येतात जिकडे बिकॉज आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही हे सांगतात की नाही लग्न करायलाच पाहिजे, तुम्हाला असंच आणि नैतिकता आणि नैतिकता करतायत, तुम्ही त्या पुरुषांवर किंवा त्या स्त्रीवरच पण अत्याचार नाही करत, पण त्या दुसऱ्या माणसाची त्यांचं लग्न तुम्ही रचून देतायत त्यांना पण त्याच्यात फसवतात. तर जेव्हा तुम्ही बोलता, तुम्ही समाज, समलैंगिक समाज आणि मेनस्ट्रीम समाज ह्याच्यामध्ये तुम्ही नाही बोलू शकत. बायोलॉजिकली ती माणसं जी आहेत ती आहे तशीच आहेत. त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे तो समाजातल्या विचारांमुळे झालेला बदल आहे, तो बायोलॉजिकल बदल नाही. म्हणजे स्त्रीने स्त्रीशी संभोग करावा आणि पुरुषाने पुरुषाशी संभोग करावा आणि त्यातून आउटपुट काय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे काम आपल्यासाठी त्याज्य नाहीये, पण ही समाजव्यवस्था पुढे चालू राहावी म्हणून काम आलेलं आहे. इथे फक्त वासनेची पूर्तता केली जाते. ते म्हणतात आम्हाला आमचा जगण्याचा अधिकार द्या, आम्हाला जगण्याचा अधिकार आमचं कोणीही वास्तव्य हिरावलेला द्या, नाहीये. आम्हाला राहू द्या जसे आम्ही आहोत आणि आम्हाला स्वीकारा. हे त्यात बघा, काय चुकीचं आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना समलैंगिक राहण्यासाठी कुठली त्यांना आडकाठी केलेली पण नाहीये. तेच नक्षत्र पण म्हटला ज्यावेळेला- की जर तुम्ही मला फक्त सांगताय की तू समलैंगिक राहा, म्हणजे तो म्हणतोय की आम्ही काय ट्रॉफी आहोत का, आम्ही बाहुले आहोत? एक लक्षात घ्यायला हवं की निसर्ग इथे नैसर्गिक मला असं म्हणायचं इथे जो काही नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषय चाललाय. ओके उर्मी, एक मिनिट, आपण त्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊया. बरं, ते काय म्हणतात ते तर ऐकून घेऊया. विरोध कशाला आहे तो सुद्धा ऐकला पाहिजे आपण. मुळात नैसर्गिक आणि अनैसर्गिक हा जो काही वाद चाललेला आहे, कोण ठरवणार असं म्हटलं जातं ना, तर शारीरिकची काही प्रकृती निर्माण केली आहे. जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेला ह्या सगळ्या प्रकारचा म्हणजे समलैंगिकतेचा आणि शरीरशास्त्राचा तुम्ही काय संबंध लावाल? इथे मुळात जो तुम्ही सांगताय ना की ती शरीरं त्या समलैंगिकतेसाठी बनवलेली आहेत का? जो काम, जो काही हे जे काही आहे सेक्शुअल लाईफ जे आहे ते कुठेतरी जाऊन सामाजिक जी समाज पुढे नेण्यासाठी तयार केलंय. तुम्ही शरीरशास्त्राच्या दृष्टीने सांगा की कुठे वाटतं जेव्हा आपण विज्ञानाच्या दृष्टीने बघायचा म्हणजे प्रयत्न डॉक्टर करतोय, मगाशी पण तेच आपण सांगताय. समजून घेऊया. मी आता मूळ आपण प्रश्न शांतपणे विचारतो. समजून घेऊया. आपण धर्माबद्दल बोललो, धर्मांमध्ये काय आहे ते आपण बोललो. आता आपण विज्ञानाने आणि शारीरिक दृष्ट्या हे समजून घेऊया. आता शांतपणे आपण ऐकूया. आता तुम्ही म्हणालात की जन्माच्या वेळेला शरीरशास्त्राच्या दृष्टीने तो माणूस जो आहे त्याचं काय असतं, म्हणजे त्याची स्थिती काय असते, तर त्याचं उत्तर असं आहे की जन्माच्या वेळेला समलिंगिकता किंवा लैंगिक आकर्षण हे ठरलेलं असतं. हां, त्यामुळे तुमचा मुद्दा जो आहे की त्याच्यानंतर समाजामध्ये असलेल्या सो कॉल्ड विकृती आहेत त्याच्यामुळे तो माणूस समलिंगी झाला का, तर त्याचं उत्तर जे आहे ते नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो प्रश्न विचारलात की काही समलिंगी जे होते ते नंतर विषमलिंगी झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी तेच सांगत होतो की दिवसानंतर लगेच रात्र होत नाही, दिवसानंतर हळूहळू रात्र होते. आणि त्याचप्रमाणे समलिंगी विचार आणि विषमलिंगी विचार हे प्रत्येक व्यक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणात असतात. प्रिडॉमिनंटली कुठला विचार आहे त्याच्यावरती त्या माणसाचं अभिव्यक्ती जी आहे ती ठरत असते. आणि त्यामुळे जी माणसं बॉर्डर लाईनवरती असतात त्यांच्यामध्ये समाजामध्ये जो विचार आहे, प्रचलित विचार आहे, त्याच्यामुळे फरक येऊ शकतो. बायोलॉजिकली ती माणसं जी आहेत ती आहे तशीच आहेत. त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे तो समाजातल्या विचारांमुळे झालेला बदल आहे, तो बायोलॉजिकल बदल नाही. म्हणजे स्त्रीने स्त्रीशी संभोग करावा आणि पुरुषाने पुरुषाशी संभोग करावा आणि त्यातून आउटपुट काय? आम्ही जेव्हा हिंदू धर्मशास्त्राचा किंवा आपला कुठलाही प्रकारचा सामाजिक विचार करतो त्यावेळेला आपण असं म्हणतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे काम आपल्यासाठी त्याज्य नाहीये, पण ही समाजव्यवस्था पुढे चालू राहावी म्हणून काम आलेलं आहे. इथे फक्त वासनेची पूर्तता केली जाते, कुठल्याही प्रकारचं रिफॉर्मेशन केलं जात नाहीये. हे जे तुम्ही म्हणतात की धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रजनन हा एकमेव उपयोग आहे याचा, हे कुठेही धर्मशास्त्रात दिलेलं नाही. सगळं मान्य आहे. मी पण एक आई आहे, पण मी या ठिकाणी आज भयग्रस्त बसलेली आहे की जर माझा मुलगा 16 वर्षाचा आहे आणि त्याला अशा काही लोकांच्या संपर्कामध्ये आला
किंवा त्याला जर त्याची गोडी लागली तर तो हे कृत्य करू शकतो, कारण त्या बिचाराला योग्य काय अयोग्य काय हे त्याला माहिती नाही, विकृती काय परवाना त्याला प्रकृती काय हे माहिती नाही, नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हे पण त्या बिचाराला माहिती नाही. ह्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे, ह्या गोष्टीमुळे जे काही गोष्टी होणार आहेत त्या म्हणजे ट्रान्समिटेड डिझीज वगैरे आहे, सगळीकडे बऱ्याच जणांनी आम्ही बघितलेलं आहे ते कॉन्डम वाटत फिरत बसतात आणि बरेच जण इथे आहेत तर त्या काही वापरत पण असतील, पण जे काही जण बरेच जण ह्या गोष्टी अनभिज्ञ आहेत ते वापरत नसतील तर त्याच्यामधनं ट्रान्समिटेड डिझीज होतात. ते इंटरनेटवर वगैरे दिलेले त्याचे अतिशय मुद्दा मांडताय तुम्ही, एक चांगला मुद्दा मांडताय. एक मिनिट, त्या निमित्ताने ना बरोबर, पण तुमचा हा मुद्दा इतका चांगला आहे, पल्लव नाही, ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. त्याची भीती वाटते. मी डिरेक्टर HIV प्रोग्राम्स आहेत, जास्त करून HIV प्रोग्राम्स जे ह्या कम्युनिटीमध्ये होतात मुंबईमध्ये, मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटीच्या म्हणजे डिरेक्शनखाली होतात. प्रॉब्लेम भारतात काय, HIVचं प्रमाण का वाढतं? HIVचं प्रमाण हे ह्याच्यासाठी वाढतं कारण आपण सेक्स आणि लैंगिकताबद्दल आपण ओपनली खुलासा बोलत नाहीत. ह्या बाई आत्ता बोलत होता मला माझ्या मुलाबद्दल खूप भीती वाटते, मला पण खूप भीती वाटते यांच्या मुलांसाठी, कारण आम्हाला असे काय काय सिच्युएशन्स आले आहेत मुंबईमध्ये की 13, 14 आणि 15 वर्षांच्या मुलांना HIV ऑलरेडी झाला आहे. तुम्ही म्हणतायत की होमोसेक्शुअलिटी तुम्ही आमच्यावर थोपतायत, मी म्हणालो की हेट्रोसेक्शुअलिटी पण थोपली जाते तुमच्या तोंडावर. आज त्या बरोबर बोलतायत, यूट्यूबवर इंटरनेटवर तुमचे बॉलिवूडचे पिक्चर्स बघा. माझ्याकडे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक हेल्थ हे सांगते की जे समलिंगी असतात ॲनल सेक्स जास्त करतात, त्यांना मुलं जे जन्मायची भीती नसते म्हणून ते कॉन्ट्रासेप्ट यूज करत नाही. ऐकून घ्या माझं प्लीज. नियतकालिक निघतं एक एड्स नावाचं, ते म्हणतात की बॅक्टेरियल आणि पॅरासिटिकल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस जास्त होतात होमोसेक्समुळे. एक मिनिट ऐकून घ्या. होमोसेक्सियल न्यूजपेपरने एक निघते वॉशिंग्टनमधून, वॉशिंग्टन ब्लेड नावाचं. सर्वात जास्त HPV नावाचा व्हायरस, डॉक्टर फरीदा इथं आहेत त्यांना विचारून घ्या, ते होमोसेक्समध्ये जास्त होतात. ॲनल कॅन्सर हा 65% जास्त आहेत समलिंगीमध्ये. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नल हे थ्रोट गनोरिया, बरोबर बोल रहा मॅडम, गोनोरिया जास्त होतो होमोसेक्समध्ये. टू क्विकली रिस्पॉन्ड, आय एम रिअली हॅपी दॅट दे आर सो कन्सर्न्ड अबाउट पीपल्स हेल्थ. पण रिलिजन आणि पर्टिक्युलरली हेल्थच्या जरी पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं बघायचं झालं तर 377 वरचा जो निर्णय आहे तो हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं दिलेला नाहीये. तो जे म्हणतो ते बरोबर आहे. 377चा जो निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने बोलताना कुठेही हेल्थ अँड हायजीन बद्दल बोललेलं नाहीये. 377च्या निर्णयामध्ये त्यांनी कुठेही बोललेलं हेल्थ अँड हायजीनचा कुठलाही हे घेतलेलं नाहीये. ठीक आहे, बरोबर. पुढे संपूर्णपणे माणसाच्या चॉईस वरती, स्वातंत्र्यावरती घालणारा निर्णय आहे, म्हणून आमचा विरोध आहे. यापैकी तुम्ही हेल्थचे स्टॅटिस्टिक्स जे सांगतायत ते खरं आहे. HIV वरती MSMs बरोबर काम करणाऱ्यांना भरपूर जणांना हे माहिती आहे की हा कन्सर्न आहे आणि आम्ही हेल्थ विषयी आम्ही सुद्धा सगळेजण इथे कन्सर्न्ड आहोत. वी आर नॉट कन्सर्न्ड अबाउट हेल्थ. व्हॉट वी आर रिअली वरीड अबाउट इज एक माणूस त्याच्या बेडरूम मध्ये काय करतो हे सुप्रीम कोर्ट कोण सांगणार किंवा धर्म कोण सांगणार? मी कुठलाही एकच मिनिट मी कुठलाही धर्म मानत नाही, त्यामुळे तुमच्या हिंदू धर्मात तुम्ही माना, दॅट्स गुड फॉर यू. एक्झॅक्टली. सो मला माझा मुद्दा पूर्ण करू दे. तुमचा धर्मामध्ये सनातन प्रभातमध्ये किंवा तुमच्या कुराणमध्ये काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणं नाही. तुम्ही मॅरिड असाल, जे काय असाल, तुम्ही काय करता मी विचारायला येतो का? मग तुम्ही कशाला येता विचारायला लोकांना की काय करता? दॅट इज एंटायरली इंडिपेंडेंट. मी कुणाला चुकीचं ठरवत नाहीये किंवा कुणाच्या विरुद्ध बोलत नाहीये. आमच्या संगती जे घडतं आम्ही तेच बोलणार. आमच्या जे TG बहिणी आहेत ज्या ते सेक्स वर्कर करतात, बरोबर, तिथे पण येताना तुम्ही बोलता की आमच्या इथं चुकीचं आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही आता बोलत होतात की ते धर्मामध्ये हे आहे. मग तुमच्या समाजाचे जास्त लोक आमच्याकडे येतात, आम्ही काय करणार? ट्रेनमध्ये जाताना पण तुमच्या समाजाचे लोक जास्त आम्हाला चिडवतात. समाजातलीच लोक जी आमच्याकडे येतात सेक्स करायला आणि नंतर ती घरी जातात आणि स्टेट पुरुष म्हणून वावरतात, त्यांच्यासाठी कायदा नाहीये आणि आम्ही ते गुन्हा करून आमच्याकडनं ते जातात आणि ते गुन्हेगार नाही आणि आम्ही गुन्हेगार आहोत. निश्चितपणे ह्यांचे हावभाव, ह्यांचा उन्माद तुम्ही बघितला असेल. तुम्ही जेव्हा जिंकता किंवा काहीतरी मोर्चे वगैरे काढता तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर तुम्ही उन्मादिक दृश्य करता आणि हे फॅक्ट आहे. ही मंडळी आता इकडे गेली, शिकलेली आहेत, ह्यांना माहिती आहे. हे कंडोम वाटतात, जेलमध्ये जातात, कंडोम वाटतात, पण ह्याच्यातल्या अनेक मंडळी आहेत कॉन्डम वाटण्याला पण आहे प्रश्न. कॉन्डम वाटायचा प्रश्न नाही, त्याच्या भावना. आता मी हे 4-5 वेळा ऐकलं. नाही मी मूळ जाणीव काय करायची? तुम्हाला एक विचारायचं, मग याच्यात चूक काय? गे साईड इफेक्टचा पूर्ण अभ्यास केला. डॉक्टर साहेब सुद्धा इथे आहेत, काही गोष्टी लपवतील डॉक्टर साहेब खुलेपणाने सांगतात पण ते आपल्याला मान्य नाही करायचं. बघा, आपण आता जॉन्स हॉपकिन्सचा रिपोर्ट वाचलात, तो अगदी बरोबर आहे. अगदी त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण हे जे आजार आहेत हे होमोसेक्शुअलिटीमुळे होतात की अनप्रोटेक्टेड सेक्समुळे होतात हा विचार तुम्ही करा.
हे सगळे आजार जे आहेत ते अनप्रोटेक्टेड सेक्समुळे होतात. मग ते पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये सेक्स झाला तरी देखील होऊ शकतात. तुम्ही दुसऱ्या माणसाला जर त्रास देत नाही आहे, हा एक बेसिक लॉ आहे ना, टॉर्चरचा मुद्दा आहे. जर का दोन माणसं सहमताने एकत्र येऊन समभोग करतायत, भोगमध्ये मजा आहे बरं का, मजा तुम्ही मला नाकारू शकत नाही, सेक्स मला मजा म्हणूनच करायला आवडतं. आणि तुम्हाला असं म्हणायचं का की विषमलिंगी स्त्री पुरुष मजा म्हणून सेक्स करत नाही? तुम्ही काय रोज प्रजननासाठी सेक्स करता का? त्यांनी खुल्या मता मान्य केलंय, सेक्स म्हणजे मजा, बरोबर आहे. तर मला इकडे प्रश्न प्रश्न मला स्वतःला पडलेला आहे की कायद्याचा आधार घेऊन यांना मजा मारायची आहे का? लैंगिकता आणखीन जे डिस्कशन इकडे होत आहे आणि ज्या मॅडम बोलत आहेत त्यांना इथे हे डिस्कशन सारखं होत आहे की सेक्स आणखीन वासना आणखीन हे याच्यामध्ये हा अँगल टोटली बारगळला जातोय की इमोशन्स पण इन्व्हॉल्ड असतात. आणखीन जेव्हा तुम्ही होमोसेक्शुअल आणि लैंगिकताबद्दल बोलता, तुम्ही जसं एक हेट्रोसेक्शुअल माणूस एका बाईवर प्रेम करतो मेंटली अँड फिजिकली, तसंच एक होमोसेक्शुअल माणूस किंवा एक लेस्बियन बाई मेंटली आणि फिजिकली एका बाईवर प्रेम करते. ही गोष्ट कोणी लक्षात घेऊन नाही. नॉट जस्ट अबाउट सेक्स. राईट, इट इज नॉट जस्ट अबाउट सेक्स. मला थोडं मानवीय अधिकार लोकांना काय समजतात त्याच्याशीच आता प्रॉब्लेम वाटायला लागलाय. कारण आय डोंट थिंक की इकडे आधी लोकांना मानवीय अधिकार काय आहेत हे कळतात आधी. तर एक साईडनी तुम्ही हे बोलताय ना आम्हाला यांच्याशी काहीही प्रॉब्लेम नाही, सरकारी यांना मान्यता द्यायला पाहिजे, त्यांच्याशी अत्याचार होतात ते सगळं द्यायला पाहिजे, पण हे एक दुसऱ्याशी म्हणजे प्रेम नाही करू शकत किंवा एक दुसऱ्याशी, म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की जे काय मिळतंय ते चुपचाप घ्या, गप्प बसा, घरात बसा, जास्त उगाचच ह्याच्याबद्दल बोलू नका कारण तुम्ही अनैतिकता पसरवताय. आम्ही तुमचा हा जो मानवाधिकार, सो कॉल्ड मानवाधिकार आहे तो मान्य केला. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहे की सोशल ऑर्डर आहे. ऐकून घ्या, झालं तरी मानवाधिकार मानणार नाही. सो कॉल्ड हे जे मानवाधिकार म्हणत आहे किंवा ऐकून घ्या, जसं सतीप्रथा, ऐकून घ्या, सतीप्रथा आहे ती धार्मिक होती परंतु घटनेने ती अमान्य केली कारण सोशल ऑर्डर आणि जे आहे ते आरोग्य या जे क्रायटेरिया आहेत याला ऐकून घ्या. मी हे म्हणू शकतो होमोसेक्शुअल्सना जास्त STD STI हेट्रोसेक्शुअल्सना कमी असं काही नाहीये. आणि दुसरी गोष्ट नाही जस्ट होल्ड ऑन. दुसरी गोष्ट, जर तुम्ही हे म्हणताय डिरेक्टिव्ह ऑफ राईट टू हेल्थ, मग बाय दॅट लॉजिक जेवढे पिडोफिलिया केसेस आणि रेप केसेस हेट्रोसेक्शुअल्सनी होत आहेत, शुड आय से बॅन हेट्रोसेक्शुअलिटी? तुम्ही बाय दॅट लॉजिक यू आर सेइंग दॅट दिस इज नॉट द सोल्युशन टू ऑफ गोइंग फॉरवर्ड. या ठिकाणी जे तुम्ही सगळे शिकलेले आहात याचा अर्थ समाजात सगळे शिकलेले नाहीत. तर तुम्हाला जरी असं वाटत असेल की आवड निर्माण नसेल होत याचा अर्थ समाजाला ते लागू होत नाही, ही गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे. एक शिकलेली व्यक्ती म्हणून आणि शिकवणारी व्यक्ती म्हणून, मी प्रोफेसर आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, जर्मन भाषा शिकवतो आणि गेले बरीच वर्ष LGBT साठी नाटक करतोय. एक खुशखबर देऊ इच्छितो टीव्हीवरती. जर्मनची खुशखबर ऐका, समलैंगिकता पसरत नाही, ती कोणामुळे तरी होत सुद्धा नाही. आणि जर ती होत असेल तुम्हाला तर त्याचा अर्थ तुमची लैंगिकता मुळातच तकलादू होती. तर हे तुम्ही जाणून घ्या. तर म्हणून ही भीती जर असेल गृहिणींना तर ती भीती सुद्धा तुम्ही काढून टाका. 3 महत्त्वाचे एरियाज आहेत जिथे खूप सारे पूर्वग्रह आहेत आणि मी ते ऐकत आलोय मगाचपासून. एक म्हणजे प्रकृतीचा मुद्दा आहे. मला वाटतं प्रकृती काय आहे आणि काय नाही हे प्रकृतीनेच ठरवावं. तिथे माणसांनी उगीच लुडबुड करू नये. आणि साधी गोष्ट, फक्त माझं एकट्याचं जरी अस्तित्व असतं या समाजामध्ये, जर का तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितले आणि उद्या मला असं सांगितलं की जमीर तू एकटाच समलैंगिक आहेस म्हणून तू या समाजामध्ये राहू शकत नाहीस, तरीसुद्धा मी लढा देणार. कारण की माझ्या एकट्याचं अस्तित्व असणं हे प्रूफ आहे की समलैंगिकता प्रकृतीचा भाग आहे. आणि झाडांची सावली मलाही मिळते, सूर्याचा प्रकाश मलाही मिळतो, फुलांचा सुगंध सुद्धा मलाही येतो. आणि ज्या अर्थाने प्रकृतीने मला ॲक्सेप्ट केलं आहे, तर तुम्ही माणसांनी काय ठरवायचं? तुम्ही माझ्यावर काय म्हणून उपकार म्हणून सांगताय की आम्ही तुमचा आदर करतो? असा आदर आपण सगळ्यांनीच एकमेकांचा करायचा आहे. मला वाटतं एक माणूस म्हणून जर माझं इथे अस्तित्व आहे आणि मी दुसऱ्या माणसाला जर त्रास देत नाही आहे, हा एक बेसिक लॉ आहे ना,
टॉर्चरचा मुद्दा आहे. जर का दोन माणसं सहमताने एकत्र येऊन समभोग करतायत, भोगमध्ये मजा आहे बरं का, मजा तुम्ही मला नाकारू शकत नाही, सेक्स मला मजा म्हणूनच करायला आवडतं. आणि तुम्हाला असं म्हणायचं का की विषमलिंगी स्त्री पुरुष मजा म्हणून सेक्स करत नाही? तुम्ही काय रोज प्रजननासाठी सेक्स करता का? आता आपण उत्तर. किन्सले नावाचं सायंटिस्ट आहे, त्याचं म्हणणं आहे की प्रत्येक 11वी व्यक्ती समलैंगिक असते, होते असं नाही, असते. तर बाकीचे 10 लोक काय करतायत? प्रजननाची काळजी तुम्ही घ्या ना, आम्ही कशाला घ्यायची? ठीक आहे. आता काकू नाही, अजून एक तिसरा एरिया संस्कृती. संस्कृतीमध्ये सतत वेद आणि उपनिषद ऐकवलंय. माझं एक नाटक आहे तो ते नावाचं, त्याच्यामध्ये मी देवदत्त पटनाईक नावाचे मायथॉलॉजीवर काम करणारे एक गृहस्थ आहेत, तिथे मुंबईचेच आहेत. त्यांनी आपल्या पुराणातून हजारो गोष्टी जमा केल्यात, ज्याच्यामध्ये शिव स्त्री होतो, त्याच्यावरती विष्णू स्त्री होतो, शिव त्या विष्णूच्या मोहिनी रूपावरती भाळतो आणि इजॅक्युलेट करतो बाय द वे. आणि जर का हे सगळं आपल्या पुराण कथांमध्ये आहे तर मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये याची सगळ्यांची प्रूफ आहेत. मोठे मुद्दे मांडले मोठे यांनी मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 मुद्दे जे यांनी मांडलेत ते मी खोडू इच्छिते. याच्यामध्ये पहिला त्यांनी जो मुद्दा मांडला की समलैंगिकता जो आहे तर तो पसरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामध्ये आत्ता मला बसल्यानंतर एक गोष्ट सुचली की सत्यमेव जयते हा आपला एक कार्यक्रम टी व्हीवरती आमिर खानचा झाला. त्याच्यामध्ये तुम्ही ती क्लिपिंग्स बघू शकता. त्या मुलाला त्याच्या जो कोणी त्याचे रिलेशन्स अगदी क्लोज रिलेशनमध्ये त्या व्यक्तीने त्याच्यावरती तो अत्याचार केला आणि त्याच्यानंतर ती जी स्थिती आहे ती स्थिती टी व्हीवरती आम्ही प्रत्येक प्रेक्षकाने ती पाहिलेली आहे. दुसरा मुद्दा यांनी जो सांगितला त्यांनी खुल्या मता मान्य केलंय, सेक्स म्हणजे मजा. बरोबर आहे. तर मला इकडे प्रश्न मला स्वतःला पडलेला आहे की कायद्याचा आधार घेऊन यांना मजा मारायची आहे का? एक मिनिट. जमीर काय नेमकं म्हटलं? सेक्स म्हणजे मजा की ही सेक्स मजेसाठी सुद्धा काय आहे ते पहिलं नीट सांग. सेक्स हा एक खूप चांगलं गिफ्ट मिळालेलं आहे प्रकृतीने आपल्याला दिलेलं, आणि त्याच्यातनं मजा घ्यायची की नाही हे कायद्याने आपल्याला देण्याचा अधिकार नाहीच आहे. म्हणजे तो हक्क कायदा आपल्याला काय देणार? एक्झॅक्टली, प्रश्न बरोबर आहे. डिबेट कशासाठी? मला नाही वाटत तुम्ही सुद्धा आमच्या मजेच्या विरोधात आहात, राईट? आमच्या मजेने तुम्हाला काही त्रास होणार नाहीये. 2 माणसं सुखी राहणार असतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? करेक्ट. तुमचा प्रॉब्लेम हा आहे की समलैंगिकता पसरते की नाही. आणि सत्यमेव जयतेमध्ये मला वाटतं कोणीतरी चाइल्ड अब्यूजचा मुद्दा घेऊन सांगितलं की चाइल्ड अब्यूजवरती बरेच मिथ्स तयार झालेले आहेत की चाइल्ड अब्यूजमुळे होमोसेक्शुअलिटी होते म्हणून. त्याच्यावरती अजूनही प्रॉपर रिसर्च झालेला नाही आहे आणि अजूनही सायंटिफिक प्रूफ स्टेटमेंट करता येत नाही की चाइल्ड अब्यूज झालं म्हणून होमोसेक्शुअल. माझा अब्यूज नाही झाला, याचा अब्यूज नाही झाला, त्याचा अब्यूज नाही झाला. आय डोंट नो अबाउट, बऱ्याच जणांचे अब्यूज नाही झालेले, ते तसेच होमोसेक्शुअल्स आहेत. माझं शेवटचं म्हणणं असंच आहे की कॉन्डम वाटल्याने का सेक्स केल्याने का माझ्यावर जबरदस्तीने झाल्याने मी इजडा झाले नाही. हा जर 377 कलम गेला नाही तर आम्ही जे इथं बसलेलो आहेत पहिली सुरीवर आम्ही जाणार आहेत आणि आमच्या पाठीमागचेही जाणार आहेत. तर आमचा विचार करा, आमच्या कम्युनिटीचा विचार करा आणि ह्याला मान्यता द्या. अगर जर ह्याला मान्यता नाही दिली तर गुंड हॅरसमेंट, ब्लॅकमेल आम्हाला केल्या जाईल आणि आमचा त्या मर्यादेत मृत्यू जाईल. जो बालिश असेल त्याला तो जरूर तुम्ही कायदा लावा, जो प्राण्यांवर करत असाल तुम्ही त्याला कायदा लावा, आम्हाला त्याच्याशी काही नाही. पण माझं जर 18 वर्ष पूर्ण असेल, मला जर सेक्समध्ये संमती असेल, जो पार्टनर माझा आहे त्याच्याबरोबर माझी संमती असेल तर आमचं सेक्स मान्य करा. कारण खूप हिजडे असे आहेत की आईबापांनी त्यांना हकलून दिलेलं आहे, उचल तुझा बोरी बिस्तर चल चालू हो. त्यांना असं कुत्र्यावानी वाळत टाकलं जाईल. एक टाइम कुत्रा तरी हकललं तर परत येईल, पण असली बत्तर जिंदगानी हिजड्यांची होईल. कारण त्यांना कोणतेही हक्क अधिकार मिळणार नाही जर हा कायदा पास झाला नाही. आम्ही सेक्ससाठी हा कायदा पास व्हावा म्हणून मानत नाही की समाजात त्याच्यामुळे आम्हाला आधार मिळेल, आम्ही एक माणसं आहोत असं आम्हाला वाटेल, ह्यासाठी आम्ही हा लढा घेतोय. सेक्ससाठी नाही. आम्हाला जर आईबापांचा आधार नाही तर असा जो म्हणतो की आमचा पार्टनर, आम्ही रडणार त्याच्याच खांद्यावर, आम्ही जाणार बी त्याच्याच खांद्यावर. तर प्लीज तुम्ही अशी रिक्वेस्ट करा आमच्यासाठी, सेक्ससाठी बघू नका. माणुसकीच्या नात्याने बघा आणि माणुसकीच्या नात्यानेच सरकारला तुम्ही पण सांगा. जगा आणि जगू द्या. मी कोणावर उपकार करत नाहीये किंवा ते आपल्याकडे काही भीक मागत नाहीयेत की आम्हाला जगू द्या, आमचे हक्क द्या. हा अजिबात प्रकारच नाहीये. जसा मला जगण्याचा अधिकार आहे तसा ह्यांना जगण्याचा अधिकार आहे, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे. आता
सुप्रीम कोर्टाने जो बॉल आहे तो संसदेच्या कोर्टात टाकलाय. यानंतर आपल्याला बघायचंय की संसद हा बॉल टोलवते की हा जो प्रश्न आहे तो मार्गी लावते. धन्यवाद तुम्हा सर्वांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. यानंतर यंगिस्तान जिंदाबाद मध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.